चा मार्ग सांगितलाय आणि या मार्गामध्ये राजांचे दोन विश्वासू मावळे म्हणजे रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबक डव्हीर यांना धरपकड करण्यात आली. धरपकड केल्याच्या नंतर बाळा यांना शिक्षा दिली हो औरंग्यानं. बरोबर, यांना तर शिक्षा दिलीस, या रामसिंगला सुद्धा शिक्षा दिली. का? कारण आम्हाला मावळं नको होते, आम्हाला कोण पाहिजे होते? छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज सापडले का? नाही. सापडले कोण? रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबक डव्हीर. कशामुळं? तर केवळ आणि केवळ फितुरीमुळे. आपल्याच लोकांना फितुरता केली, बरोबर की नाही? आणि त्यामुळं हे दोन विश्वासू मावळे 20 ऑगस्ट 1666 ला फौलादी खानचा जो आहे याच्या तावडीमध्ये धरपकडीमध्ये सापडलेला आहे. हा इतिहास, हा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे आपल्याला लाभून गेला आहे. आणि अशाच फितुरतेमुळे सुद्धा स्वराज्याचे धाकले धनी, बरोबर, म्हणजेच कोण? छत्रपती शंभूराजे यांना सुद्धा फितुरतेमुळेच काय झालेलं आहे बाळांनो? कैद झालेली आहे, बरोबर की नाही? त्याच्यामुळं तुम्हाला पण इतिहास, खूप सुंदर असा इतिहास लाभून गेलेला आहे. शौर्याचा इतिहास आपल्या महाराष्ट्राच्या या पावनभूमीमध्ये लाभून गेलेला आहे. तुमच्यातलेही तुम्ही फितूर ओळखायचे, ही गोष्ट लक्षात घ्या. आयुष्यात तुम्ही जसजसा तुमचा चढता आलेख असेल ना बाळा, तुमचा ज्यावेळेस तुम्ही स्वप्नांचा पाठलाग करसाल, त्या चढत्या आलेखापर्यंत जासाल, त्या आलेखावर पोहोचण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये काही असे फितूर असणार आहेत जे तुमचा नेहमी पाय ओढण्याचा प्रयत्न करतील, बरोबर.